नमस्कार। आज निर्भय जनमंच ह्यांनी नंदाखाल पॅरिशमध्ये कायदेविषयक जनजागृती ह्या विषयावरती आज प्रबोधन घेतलेलं होतं। ह्यामध्ये आज आयोजक आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मी जॉन परेरा, निर्भय जनसंस्था कार्यकारी सदस्य तसेच आम आदमी पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष। आज आपण आपल्याकडे सगळ्या वसई तालुक्यात बघतोय, जमीन आमच्या ताब्यात असतात, आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात आणि ह्याच जमिनी केवळ त्या आमच्या नावावर नसतात, ते कुणाच्या तरी दुसऱ्याच्या नावावर असतात। तेव्हा विश्वासावर कारभार चालत असतो, पण आज तो विश्वास राहिलेला नाही आहे। यासाठी जनजागृती व्हावी, लोकांना समजलं पाहिजे की आपण काय नक्की केलं पाहिजे। त्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आखलेला होता। सर, तुमच्याकडे कोणता विषय होता आणि तुम्ही त्यावरती काय प्रबोधन केलं? नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट स्टॅनली फर्नांडिस। लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी म्हणून आज आम्ही इथे आलो होतो। आज माझा विषय होता सायबर क्राईम। म्हणजे आता सायबर क्राईमद्वारे ज्येष्ठ नागरिकांची, मुलांची कशी फसवणूक होते, ते कसे जाळ्यात ओढले जातात ह्याबद्दल मी मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर मध्यस्थी म्हणजे मीडिएशनद्वारे, समझोताद्वारे आपण कशा आपल्या केसेस कोर्टाच्या आधी आपण सॉल्व्ह करू शकतो। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे हक्क कायदे, त्याच्यानंतर महिला आणि लहान मुलं ह्यांचे हक्क कायदे काय आहेत, जर ह्यांना काय त्रास होत असेल तर आपण म्हणजे कोर्टामध्ये कसं आपण दाद मागू शकतो याबद्दल मी मार्गदर्शन केलं। आभार। सर, तुम्ही कोणता विषय आज घेतलेला? माझं नाव ॲडव्होकेट निखिल आलमेडा। मी आज इथे उपस्थित लोकांना मृत्यूपत्र का करावे आणि भारतीय वारसा कायद्याप्रमाणे प्रॉपर्टी कशी येते त्याच्याविषयी प्रबोधन केलेले आहे। आज समाजामध्ये मृत्यूपत्र करून घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, मात्र पुढे होणारे वादविवाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र का गरजेचं आहे ह्याविषयी मी आज इथे उपस्थित लोकांना सांगितलेलं आहे। सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज ज्या प्रबोधनमध्ये काय विषय घेतले? आजचा जो कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम होता तो निर्भय जनमंचा मार्फत आयोजित करण्यात आला होता। या शिबिरामध्ये दिवाणी व महसुली न्यायालयाची कार्यपद्धती, दस्तावेज नोंदणी ह्या विषयासोबत मी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण ह्या कायद्याविषयी जुजबी माहिती मी येथील श्रोते वर्गांना दिलेली आहे। आमची अपेक्षा अशीच आहे की जी लोक ह्या शिबिरासाठी आली त्यांना ह्या सगळ्या तरतुदींची माहिती मिळावी आणि त्यांच्यामार्फत ती माहिती इतरांनाही पोहोचली जावी आणि समाजाचं प्रबोधन व्हावं, कायदेविषयक जनजागृती व्हावी, लोकांना त्यांचे हक्क व कायदे काय आहे हे समजलं पाहिजे। कारण अनेक वेळा हे कायदे न समजल्यामुळे लोकांकडून मोठ्या चुका होत असतात आणि मग त्यांना न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, बराचसा पैसा आणि वेळ त्यांचा खर्च होत असतो। आणि म्हणून एक प्रिव्हेन्शन मेजर म्हणून की त्यांना अगोदरच कायद्याची माहिती, त्यांच्या हक्कांची माहिती असली तर ही सगळी परिस्थिती उद्भवणार नाही, म्हणून हे आज मार्गदर्शन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। आलेल्या लोकांमध्ये कायद्याचं नॉलेज घेण्यासाठी उत्साह होता की कसं काय तुम्हाला वाटलं? बऱ्यापैकी उत्साह दिसला। अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना आम्ही सर्वांनी मिळून उत्तरं दिली। मला असं वाटतं की आम्ही जी उत्तरं दिली तर त्यांचं बऱ्याचशा जणांचं त्यांनी समाधान झालेलं आहे आणि त्या उत्तराच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ते यापुढे जे काही त्यांचे वेगवेगळे व्यवहार असतील त्यामध्ये त्याचा वापर करतील आणि त्यांना फायदा होईल। आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या अडचणीला कसा आपण सामना करायचा ह्या कायद्याची नॉलेज असल्यामुळे आपण व्यवस्थित ते करू शकतो। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह म्हणजे डिसूजा, वसई।